काल काय आम्हाला झोप लागली नाही, कारण पाली होता घरामध्ये. पुण्याला काही आपण वरच्या मजल्यावर असतो, तिथे काही पाली वगैरे येत नाही, कॉक्रोच वगैरे असतात म्हणा, पण पाली कधी येत नाही. पण गावाला आलो ना की ह्यांचं चालूच असतं बाबा, कुठे ना कुठे लपलेलं असतं ह्यांना, कुठे ना कुठे आपण जे फर्निचर वगैरे करतो ना त्यात कुठेतरी फसलेलं असतात आणि मग रात्रीचे निघतात. माझ्या नवऱ्याला बिचारायला काही झोप नाही आली, कारण हे पालीना हाकलण्यातच बिझी होते. त्यांना माहिती की मला झोप येणार नाही. आणि प्रिशा झोपली होती, एक्झॅक्ट प्रिशाच्या वरती ती पाल होती. मला भीती वाटत होती की रात्रीची ती पडली तर फॅनच्या स्पीडने कशी बशी रात्र संपली. सकाळ झाली, चहा ठेवला आणि जसा चहा ठेवला प्रिशाने कार्यक्रम केला. मग काय फटाफट सगळं साफ केलं, कारण बरं आहे की शेगडी तरी आहे, शेगडीवर कसं स्पीड कमी ठेवून मी चहा तसंच ठेवला आणि पटकन साफसफाई करून आले आणि चहा घेतला. त्यानंतर लगेच स्वयंपाकाची तयारी झाली, कैरी बनवली, चपात्या बाकी होत्या आणि भाजी झालेली होती. मग चपात्या केल्या पटापट. एक माझी आठवण आहे, काय झालं होतं माहिती आहे, एकदा माझ्या पायावर पोळपाट पडला होता, पण तो जरासा साईडला पडला आणि ही फरशी फुटली. पर झालं, नाही तर माझा अंगठाच गेला असता. त्यानंतर पटापट मिरच्या पण भाजल्या आणि नंतर प्रिशा म्हणत होती मला पाणी दे मध्ये मध्ये, तिला पाणी दिलं आणि नंतर आम्ही सगळ्यांनी जेवण केले. जेवण केल्यानंतर जेव्हा किचनची साफसफाईची भारी येते ना, जसे इथं पाली आहेत ना तशा इथे मुंग्या पण खूप आहे. तुम्ही काही थोडं जरी उघडं ठेवा, शेंगदाणे नॉर्मल शेंगदाणे, तुमचं साबण वगैरे जरी बाहेर असलं ना त्याला मुंग्या लागतात. काय आहे काय माहिती, पण सगळं साफ केल्यावर ना हा खडू एकदा फिरवावा लागतो, तरच त्या मुंग्या येत नाही, तर लगेच मुंग्या येतात कशाला पण. त्यानंतर प्रिशा आली बाहेर, तिच्या पप्पाकडे खेळत होती. बाहेर आल्याला तिने चालू केली मस्ती. ती ना हॉलमध्ये आणि किचनमध्ये अशी फिरक्या घालते, एवढ्या फिरक्या घालते की त्या फिरक्यांमध्ये ती इतकी थकून जाते की तिला झोपवण्याचं मला काही बर्डनच येत नाही सध्या. ती तिची शांत झोपून जाते. आणि हॉलमध्ये आम्ही जेव्हा पण मूवी बघतो ना तर ती ह्या मस्तच करत असते. तिला काही ते टी व्हीमध्ये इंटरेस्ट नसतो, फक्त तिला टी व्हीमध्ये गाणे लागले ना तेव्हा इंटरेस्ट असतो. गाणे लागल्यावर ती स्वतःच त्या टी व्हीकडे टॉक लावून बघणार आणि बटनांची खेळत असते. आपण किती म्हणलं ना की अरे शॉक लागेल, करंट लागेल, पण ती काही लक्ष देत नाही. तिला बटनांसोबतच खेळते आणि गोल 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 गिरक्या मारत होती. बराच वेळ तिने तेच केलं. आम्ही सगळे तिची मजा घेत होतो आणि तिला हसवत होतो, नाचवत होतो. आणि ती तिच्यापेक्षा जास्त ते कोणीच एन्जॉय करू शकत नाही, कारण हे बालपण आहे ना परत येत नाही, आपल्याला माहिती. त्यानंतर तिची बाहेर जाण्याची तयारी. तिने सँडल स्वतःच्या हाताने आणली. तिला माहिती माझा टाईम झाला बाहेर जायचा. मी काही तिला आज फिरायला नेणार नाही, कारण मला आज लवकर स्वयंपाक करायचा होता. त्यामुळे ती तिच्या आजीसोबत फिरायला बाहेर जाणार होती. आम्हाला सगळ्यांना बाय करून ती तिच्या आजीसोबत फिरायला गेली. बाहेर गेल्यावर प्रिशा खरंच कंट्रोलमध्ये राहत नाही, हे तिच्या आजीला पण कळालं. त्यानंतर घरी आल्यावर ती पप्पाकडे गेली. पप्पा मोबाईल बघत होते म्हणून ती लगेच माझ्याकडे पळत आली. माझ्याकडे पळत याच्यासाठी आली कारण आता झाला आहे झोपण्याचा टाईम. तिला तिचा टाईम बरोबर माहिती, त्या टायमाला ती बेजार करते आणि मग तिला झोपवावंच लागतं. आणि थोड्याफार मस्त्या गेल्या आणि त्याच्यानंतर आम्ही झोपण्याची तयारी केली. चला बाकीच्या गप्पा आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये मारू. बाय.